तर या गोड गोड आंबे खायला. तर हे आंबे काय दुकानात आणलेलं नाही, तर हे घरचे आंबे आहेत. नाता भाऊजीच्या इथं का नाही भरपूर आंबे आलेले आहेत. मग आपल्याला दरवर्षी वानवळा असतो. त्यांना का नाही 100 आंब्याचं तुकडं करून दिलं लोणच्यासाठी आणि बाकीचं पिकू घातलं होतं. तर कॅरेट गच भरलं या गच भरलं का नाही. त्या दिवशी पण किती आपल्याला आंबे दिलं होतं का ना. आणि आता पण फुल भरलेलं इथं. मग त्यातला एक आता आंबा खाल्ला. म्हणलं आंब्याचा रस करावा. स्वातीला लयच आंब्याचा रस खाऊ वाटायला लागलाय. सकाळी तिला दिलं पिशवी भरून, गच पिशवी भरून. घेतलं नव्हतं सकाळी नानानं आणलं होतं परत. बघ की कॅरेट गच भरलंय कसं. आणि पिवळं चुरूक झालं तर नुसतं आंबाट झाड आहे ते बाबा. आंबा तर खाऊ हिनं खाल्लं होतं पाडाचं. हे नवीन आंबा पिकू घातलेला आंबा इथं बिगर औषधाचं पिकलेलं. नानी तसलं खाल्लं त्या ते थोडं थोडं कच्च येतं. तर इथं आपलं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे बघा. हो का, इथं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. आता आम्ही हो का ही हुडकून काढलं. लय काय सगळं आमचं गमावलं होतं, जिकडलं तिकडं पडलं होतं. काय लक्ष नसल्यावर असंच होतं या. तर आता आम्ही ह्या निळ्या जम्परला हिरवा दोरा बसवणार आहे का नाही जायला. होतंय थोडा काय आतून कोण बघतंय वय जम्पराला. तर आता आम्ही शिवणार आहे ब्लाऊज. आणि पोहे चांगलं झाले तर का. मी पोहे संपलं का. मी पोहेच खात नाही. मला पित्ताचा त्रास होतो पण मी पोहे खात नाही. ही काय म्हणली का मला आता. तू म्हणली एक काम कर. हा मी काव्याला काय म्हणलं एक काम कर काव्या, तर मला 10 रुपये द्यायचं. मग ताय काय म्हणली. ताय म्हणली का ग तुला जन्म दिला तर तिनं मागितलं का तुला 10 रुपये. ती काय म्हणते. मम्मीला अक्कल नावाची चीज नाही. अक्कल नाही मम्मीला. आता आपल्याला लय फोन यायला लागला तर बरं का ऑनलाईनसाठी. फोन लय येतात त्यामुळे इमान मोडला टाकला. नंबर व्हायरल नाही मग शिका धुतला नाही काय नाही हो का. तसंच किती पिवळा चुबडदार आंब्याचा रस आहे. ह्याच्या वरचं सुद्धा काढलं नाही ना. आता पिळून ठेवलं ना मी. आंब्या फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजेत. गरम झालं तर गोड तर आहे पण गरम लय झालं तर. परत 4 वाजता बाजारला जायचंय. लय गरम व्हायला लागलं म्हणून गावन घातला. तेव्हा साडी काढून तिकडं फेकली. निलेश दादाच्या इकडून आणलेलं लाडू त्यांना पण का नाही बाजारची पिशवी असते का मोठी पांढरी गच भरून दिली या. मग आता ते थोडं स्वातीला दिली मी एक भोगूला. म्हणजे पाटीभर स्वातीला दिली आणि पाटीभर मला राहिली या. पण काय लेकरं कुठली बी खात्यात इकडली खात्यात तिकडले. महिनाभर तर हालत नाही बघा ते लाडू सुद्धा. काय म्हणते त्याला काय म्हणतात का काय ना बुंदी ना बुंदी नसतं का. बुंदी कळी बुंदी कळी गुलाबाची असते का. तर आज बाजार किराणा आहे ते भरावं म्हणलं. लाडक्या बहिणीचं आल्यात आहे पैसे. तुम्हाला आलं का पैसे. माझा बर्थडे पण करायचा मग आता. हा माझा बर्थडे पण करायचा. काय बर्थडे नाही सड्डे नाही कशाला. आयुष्यातलं 1 वर्ष कमी होतं या त्याला साजरा करायचा. उदी ग रिअल जिंदगी आपली आहे रिअल जिंदगी. आणि आज किती दिवसातून तर मी का नाही फ्रेश असा हसून खेळून व्हिडिओ बनवायला लागले. नावं ठेवू नका नाहीतर काय काय सर नुसत्या चुका काढायच्या. अहो रिअल लाईफ आहे माझी. रिअल लाईफ काय रिअल काय रिअल लाईफ रिअल लाईफ आहे माझी. रिअल लाईफ तर रिअल लाईफ खरंची माहिती त्यापेक्षा काय खरंची खरंची म्हणजे काय रिअल. हां तर ते माझ्या लाईफ मधलं तुम्हाला सांगते जीवन खरोखरच. आता हे बघा दिखावा नाही आपल्या ह्याच्यामध्ये. आता बाबा व्हिडिओ बनवायचा म्हणून मेकअप करायचा, बाहेर चालली म्हणून मेकअप करायचा, पाहुणे यायच्यात म्हणून मेकअप करायचा. जहागीरदार जरी आला ना तर आधी तुम्हाला अशीच दिसणार. कारण आधी होताना फेमसच असे झालेले आहे.
लोकांच्या नजरेत मी अशीच बसलेले. पैसा आला तर माजू नये, पैसा गेला तर लाजू नये. मग माझं तसंच आहे. 2 पैसा आलं तर मी माजत नाही, आणि पैसा हातातला गेला तरी भीक मागायला लाजत नाही. लाजते का? आता तू काय नवीन आहे, तू लेकरू आहे, तुला काय सांगून फायदा नाही, पण हे आपल्या पब्लिकला माहिती आहे. पैसा आला तरी मी चांगली राहिली नाही, म्हणजे हायफाय राहिली नाही क्वालिटीमध्ये. म्हणजे पार्लरला जा, उंच चाटचा काय अर्थ त्याला, उंच टाचचा. हा उंच चाटचा शॅडल घातला नाही. टाचचा टाच. अगं ती आंबा खाल्ला ग, तर मला लय गोड बोलायला या लागलं या. ते उंच चाटचा टा टाच मला म्हणायचं. टाच. टाचचा उंच शॅन्डल कावा घातला नाही, कावा हाय फाय राहिली नाही, कावा लाली लिपस्टिक, परत गंध पावडर केला नाही, कधी ब्युटी पार्लरला गेली नाही का? कारण मी ते केलं असतं तर तुम्ही म्हणलं असतं आला बघा ह्यांना पैशाचा माज. त्यामुळं पैसा आला म्हणून माजली नाही, आणि पैसा गेला तरी भीक मागायला लाजली नाही. ऑनलाईनला स्कॅनर टाकू जार झाली, पण काय करावं, नशीब एवढं फटकय का माझं. आवर लग्न केलेला नवरा ऐकत नाही, जन्म दिलेली लेकरं ऐकत नाही, त्यांना माझं दुःख खरं वाटत नाही, तर तुम्हाला काय? ज्यांना खरं वाटतंय त्यांना वाटतंय, ते चांगला सपोर्ट करतात. मी म्हणत नाही की दिल. आणि काही लोक असे असतात की दिलं घेतलं तर गोड, दिलं घेतलं तर गोड. आज दिलं की आज खुश, ह्यानं दिलं की हीच चांगला, मी दिलं की लगे मी चांगलं, असं नाही. मनापासून सगळ्यांना चांगलं म्हणायचं, मनापासून वाईट, आणि वाईट म्हणलं तर त्याचं तोंड नाही बघायचं. रीती काय म्हणतात, ते रीती चांगली असते. त्यामुळं हे बघा, मला ज्यांना दिलं म्हणून मी त्यांना चांगलं म्हणत नाही, किंवा जे मला देत नाही त्यांना पण मी चांगलं म्हणत नाही. कारण काय माहिती आहे का? कारण आपली कसली का लाईफ आहे, रिअल. हां ती लाईफ आहे आपली तसली. बघ खा, पिवळा चुटूक आंबा आहे, पिवळा चुटूक आंबा इथं. आणि आमरसपुरी करायची काय? आंबरसपुरी मामा. आमरसपुरी मामा करणे का संध्याकाळी खाणे का गुट्टो गुट्टो. तर आता एवढं कापून तर ठेवलेत बघा, तुकडं. आता ते शिवायचं आहे, आणि ती ब्लाऊज शिवायचा आपल्या ताईनाला ब्लाऊज शिवला का नाही, मग आता त्याचा दोरा वेगळा आहे, ते सगळं वेगळे. पण तिला शिवणार ब्लाऊज, मी शिवणार, ती घालून बघणार, मस्तपैकी साडी घालणार, आणि मग तिच्या मम्मीच्या व्हिडिओमध्ये ती रील्स बनवणार. आहे का नाही ताईना? का आपल्या दोघीचं बनवायचं? खुरपायला जायचं होतं, हां ती मकायला लावायला जायचं होतं, मका लावायला. पण काय करावं, नकटीच्या लग्नाला 17 येईल ना. घेते आंबा खाऊन, आहे का नाही? बघ कसं काय करायचं म्हणजे, कसलं घाण दिसते रे हे, खाते असं तसं. व खा बघा, खाण्यासाठी आपण जन्म घेतल्यापासून खातो पितो आपण ते मरेपर्यंत. आणि एवढे आपण जीवाची वडाताण करतो, जीवाचा हाल करतो, नको ते कष्ट करतो. कशासाठी करतो? खाण्यासाठी. मग आम्ही खाल्लेलं दाखवलं म्हणून काय जणांना लय किळस येते. बहुतेक ते खातच नाहीत, आणि तोंडानं तर बिलकुलच नाही. तर चला, घेते माझा ते हे खाऊन. काय त्यातले एक दिवस फोड मला दे. म्हणूनच म्हणलं त्यातली एक फोड खावं. मला कसं करायचं सापडलं? काय होईल कसं सापडलं? त्याला डोकं लागतं ताई. आणि मला का तसला आणलाय का हिरवा गरगरीत, तेव्हा पण गोड आहे, पण मला ते पिळल्यामुळं खाऊ वाटत नाही. मला तसलं खाऊच वाटत नाही, कापून खायला. आणि हे प्युअर गावरान आंबे येतं, आणि घरचे आंबे येतं नाता भाऊजीच्या झाडाचं. कुणाला विकत घ्यायचं असलं तर सांगा, पुढल्या वर्षी तुम्हाला विकत देते मी. बाहेर का नाही 100 रुपये किलो असलं तर आपण 50 विकणार. आपला तोटा झाला तर उद्या. आणि आपल्या घरचं तर लय आंब्याची झाडं लावले ते मी. आपल्या घरचं तर आलं का नाही सहखुशीनं.
देणारा देतो म्हणून किती पण त्याला लुटायचं नाही, लुबडायचं नाही. हो गं मॅम, तेवढं बघायचं. दादी! बाकी फुकट आणल्यावर पुष्ट पळवायला लागलाय ह्या बोगद्यातनं. मला वाटत होतं ते घेणार आहे म्हणून मी त्याकडे बघत होते अगोदर. मग फक्त थांबला होता.